सगळ्यांना परत बघून खूप आनंद झाला आणि तुमचा प्रतिसाद बघून तर त्याहून जास्त आनंद झाला की एवढ्या लोकांना भविष्यशास्त्राबद्दल इतका इंटरेस्ट आहे की तुम्हाला स्वतःच्या कुंडलीचा अभ्यास स्वतः जाणून घेणं हे अगदी सोपं आहे. हेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तुमची कुंडली आहे ना, ती आता तुम्हाला जी स्क्रीनवर दिसतेय, ह्या कुंडलीला आपण नॉर्थ इंडियन स्टाईलची कुंडली असं म्हणतो. या कुंडलीत तुम्हाला जी वरच्या बाजूला जो समभुज चौकोन दिसतोय, त्याच्या दोन बाजूला दोन त्रिकोण आहेत. या समभुज चौकोनाची जी दिशा आहे तिला म्हणतात पूर्व दिशा कुंडलीची. अर्थातच त्याच्या समोर जी खालच्या चौकोनाची दिशा आहे ती पश्चिम. उजव्या बाजूचा जो चौकोन आहे ती दक्षिण आणि डाव्या बाजूचा आहे ती उत्तर. या आपल्या कुंडलीच्या मुख्य दिशा झाल्या. आपण जेव्हा नकाशा बघतो त्या नकाशाची उत्तर दिशा वर असते, तसं कुंडलीमध्ये नसतं. आणि मग या चार मुख्य दिशांच्या मध्ये चार उपदिशा, पूर्व आणि दक्षिण मध्ये आग्नेय, दक्षिण आणि पश्चिम मध्ये नैऋत्य, पश्चिम आणि उत्तर मध्ये वायव्य आणि उत्तर आणि पूर्व मध्ये ईशान्य, अशा चार उपदिशा, अशा 8 दशा आपल्या कुंडलीच्या आहेत. आता या कुंडलीमध्ये ज्या दिशांच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की हा चौकोन, हे जे चौकोन आहे समभुज चौकोन, हे स्थान आहे कुंडलीचं. याला कुंडलीचं प्रथम स्थान असं म्हणतात. प्रथम स्थानाचं दुसरं नाव तनुस्थान, कायास्थान, लग्न स्थान. माझ्या तोंडनं जेव्हा तुम्ही जास्ती एपिसोड होतील तेव्हा लक्षात येईल की प्रथम स्थान असं म्हणलं जात नाही. ॲस्ट्रॉलॉजीची एक टर्मिनॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये प्रथम स्थानाला आपण लग्न स्थान असं जास्त करून म्हणू. तर हे लग्न स्थान, त्यानंतर त्याच्या शेजारचा जो त्रिकोण आहे त्याला म्हणू आपण द्वितीय स्थान किंवा आपलं वाचेचं स्थान किंवा कुटुंब स्थान, आणि याचा उल्लेख केला जातो धनस्थान म्हणजे संपत्तीचं स्थान. त्यानंतरचं तृतीय स्थान म्हणजे आपली भावंड, सहज आपल्याबरोबर जन्माला आलेली, म्हणून ते सहज भावंडांचं स्थान, भ्रातृस्थान आणि पराक्रमस्थान. आपण इथे पराक्रमात अमका ग्रह असं जेव्हा कुठेही तुमच्या वाचनात येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, अरे तृतीयात आहे हा ग्रह म्हणजे पराक्रमात आहे. चतुर्थ स्थान जे आहे, जो समभुज चौकोन आहे उत्तर दिशेचा, ते स्थान आहे मातृस्थान, सुखस्थान, आपल्या स्वतःच्या घराचं स्थान आणि मनाचं स्थान, माझं मन. कारण प्रथम स्थान आहे आपलं डोकं असं समजलो, धनस्थानात आपण डोळे पाहिले, तृतीयात आपण हातवारे केले, तर चतुर्थात आपलं हृदय आहे. मी, आपला मी इथे आहे, मी इथे नाही आहे, मी. आपण लहान मुलाला शिकवतो ना, 4 वर्षाचं मूल सांगतो मी म्हणजे इथे आहे, तो मी म्हणजे चंद्र आहे. पंचम स्थान जे आहे हे त्याच्या खालचा त्रिकोण, हे स्थान पंचम स्थान किंवा पूर्व संचिताचं स्थान, हे शिक्षणाचं स्थान, एंटरटेनमेंटचं स्थान, हे सगळं ह्या स्थानामध्ये आहे. त्यानंतरचा जे खालचा त्रिकोण आहे ते स्थान आहे षष्ठ स्थान. याला रोग, ऋण, रिपू असं पण नाव आहे. षष्ठ म्हणजे त्रिक स्थानामध्ये म्हणजे दुःखाच्या स्थानांमध्ये हे स्थान येतं. याला षष्ठच म्हटलं जातं किंवा दुःस्थान म्हटलं जातं किंवा त्रिक स्थान म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा जो चौकोन आहे पश्चिम दिशेचा, त्याचं नाव आहे सप्तम स्थान किंवा जायास्थान. प्रथम स्थान मी आहे आणि सप्तमात माझा जोडीदार आहे, किंवा प्रथमात मी आहे आणि सप्तमात मी सोडून सगळं समाज आहे, हे समाजाचं स्थान आहे. त्याच्या पुढचं जे त्रिकोण आहे तो आहे अष्टम स्थान. हा स्थान म्हणजे हे स्थान हे ट्रान्सफॉर्मेशनचं स्थान आहे, आयुष्याच्या मृत्यूकडे होणाऱ्या. रंध्रस्थान असं त्याला म्हणतात किंवा मृत्यूस्थान असंही त्याचं नाव आहे. त्यानंतरचा जो त्रिकोण आहे त्याचं नाव आहे नवम स्थान किंवा भाग्यस्थान. तुमच्या नशिबाचं हे स्थान आहे. हे नशिबानंतर येतं तुमचं कर्मस्थान. दशम स्थान हे कर्मस्थान आहे, हे वडिलांचं पण स्थान आहे. एकादश स्थान हे तुमचं नेटवर्क सर्कल आहे. पंचम स्थानामध्ये तुमचं अपत्य आहे, तसं एकादश स्थानामध्ये तुमचे मित्रपरिवार आहे. आणि द्वादश स्थान जे आहे ते तुमचं मृत्यूचा नंतरचं मोक्षाचं स्थान आहे. म्हणजे जिथे तुम्ही आयुष्यामधून संपूर्णपणे आत्म्याकडे जाणं हे अपेक्षित असलेलं हे द्वादश स्थान, त्याला मोक्षस्थान असंही म्हणतात. अशी ही 12 स्थानं कुंडलीमध्ये, प्रत्येक स्थान तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक
प्रत्येक गोष्टीबद्दल अतिशय स्पष्टपणे दाखवतं. तुमच्या आयुष्यातला एकही प्रश्न असा नाही जो तुमच्या कुंडलीमध्ये दिसत नाही. तुम्हाला माहित आहे की असं म्हणतात की वकील आणि डॉक्टरांपासून काही लपून राहत नाही, तसंच ज्योतिषापासनं तुम्ही कितीही लपवलं तरी ज्योतिषी तुम्हाला विचारणार, का रे तुझं कोणाशी प्रेम जमलंय का, ते दिसणार आहे ना त्याच्या कुंडलीमध्ये. तुमचा शुक्र दाखवणार आहे, पंचमही दाखवणार आहे, सप्तमही दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही जे शास्त्र शिकताय किंवा ऐकून जे तुम्हाला शिकायची इच्छा होतीये त्यामधून तुम्ही माणसाला अगदी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत परफेक्ट ओळखायला लागणार आहात. काही अशा गोष्टी मी तुम्हाला सांगते की तसं वागण्यावरून तुम्हाला माणसाची रास बरोबर ओळखता येते, समोर नसला तरी ओळखता येते. त्याचं वागणं सांगितलं त्याने की त्याची एखाद्या गोष्टीमधली कृती पाहिली तरी तुम्हाला त्याची रास कळते. एखादा प्रसंग मी तुम्हाला असा सांगते की समजा तुम्ही कार घेऊन चाललाय. प्रत्येक राशीचा माणूस कार चालवत असतो आणि ती कार चालवत असताना मध्ये त्याला थांबायची जागा आली आणि पायामध्ये चिखल असेल तर प्रत्येक राशीचा माणूस वेगळा रिॲक्ट होतो. मेष राशीचा माणूस चिखल बघतो आणि शी काय नाही इथे थांबायचं असा तडकाफडकी निर्णय घेऊन पुढे जातो. वृषभ राशीचा माणूस तो चिखल बघून आधी पहिला आपल्या पायाकडे बघतो, आपल्या कपड्याकडे बघतो, नको, आणि मग इकडे बघून हळूच गाडी पुढे नेतो. मिथुन राशीचा माणूस त्या चिखलाचा अंदाज घेतो कारण त्याला एंटरटेनमेंट महत्त्वाची आहे. कर्क राशीचा माणूस चिखलात तर कधीच जाणार नाही, सुरक्षितता महत्त्वाची आहे. सिंह राशीचा माणूस त्या चिखलामधून लांब पाय टाकून आपला पराक्रम सिद्ध करेल. कन्या राशीचा माणूस चिखलामध्ये जायचं नाही जायचं याच्या द्विधा मनस्थितीत असेल आणि शेवटी ठरवेल मी दुसऱ्या बाजूने जाईन. तुळ राशीचा माणूस म्हणेल चिखल काय आणि काय त्याने काय फरक पडतो, आपल्याला मित्रांना भेटायचं की नाही, चला उडी मारून जाऊ, कारण एंटरटेनमेंट महत्त्वाची आहे. वृश्चिक राशीचा माणूस म्हणेल चिखल कसला आलाय, त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच असतं, तो ह्या धर्तीवर नसतोच, तो गूढ गोष्टींमध्ये असतो, त्याच्यामुळे तो शक्यतो सुरक्षित पाऊल टाकेल आणि पुढे जाईल. धनुराशीचा जो माणूस आहे त्याला चिखल दिसतच नाही, तो फक्त स्वतःच्या तंद्रीत असतो, अतिशय एककल्ली असतो. मकर राशीचा जो माणूस आहे तो सुरक्षिततेला प्राधान्य देतो, त्याच्यामुळे त्या चिखलात तो आधी काठी रोवेल, कितपत ते अंदाज घेईल आणि त्या काठीला धरून मग जाईल. कुंभ राशीचा जो माणूस आहे तो मित्राला बरोबर घेईल, त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाईल. मीन राशीच्या माणसाला कशाचंच काही वाटणार नाही. अशा इतक्या वेगळ्या प्रकारे माणसं त्यांच्या राशीप्रमाणे रिॲक्ट होतात कुठल्याही प्रसंगामध्ये आणि तुम्हाला त्याच्यावरून माणसाची रास तुम्हाला बरोबर सांगता येते. इंटरेस्टिंग आहे की नाही? त्यामुळे तुम्ही जितक्या इंटरेस्टनी शिकाल आणि मी सांगते तसं लिहून घ्याल तसं तुम्हाला जास्तीत जास्त लवकर ते समजायला लागेल. ओके, धन्यवाद इतका छान ऐकून घेतल्या.